नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक वेगळा विषय घेऊन या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहोत। अनमोल संस्कृत सुभाषित। जसं यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आलेल्या सुभाषित वजा म्हणजेच आपण सतत ज्यांचं व्यवहारामध्ये उपयोग करतो अशा काही ज्ञानेश्वरींच्या ओळीचं चिंतन केलेलं होतं। तसंच मला असं वाटलं की संस्कृतचे देखील अनेक श्लोक आपण वेळोवेळी आपल्या व्यवहारामध्ये वापरत असतो। बऱ्याच वेळेला अनेक वक्त्यांच्याकडनं आपल्याला असे श्लोक ऐकायला मिळतात। असे हे अनमोल संस्कृत मधले जे श्लोक आहेत त्या श्लोकांचा थोडक्यात अर्थ या ठिकाणी या व्हिडिओमध्ये काही श्लोक घेऊन त्याचा अर्थ मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातील प्राचीन भाषांच्या पैकी महत्त्वपूर्ण भाषा म्हणून या ठिकाणी संस्कृत भाषेचा आपल्याला उल्लेख करावा लागतो। देवभाषा किंवा देववाणी म्हणून देखील या ठिकाणी संस्कृत भाषेचा उल्लेख केला गेलेला आहे। आपल्या देशातलं प्राचीन जे काही सगळं ग्रंथ भंडार आहे, शब्द भंडार आहे, ते सगळं संस्कृतमध्येच आपल्याला पाहायला मिळतं। वाल्मिकी रामायण असेल, व्यासांनी लिहिलेलं महाभारत असेल किंवा कालिदासाचे अनेक असे ग्रंथ असतील, भगवद्गीता असेल, हे सगळे ग्रंथ आपल्याला माहित असेल की भागवत पुराण, अनेक उपनिषद पुराण ही सगळी संस्कृत भाषेमधनं लिहिली गेलेली आहे। संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य असं की आपल्याला माहिती आहे की गागर में सागर भरण्याची ताकद या संस्कृत भाषेच्या शब्दांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते। कमी शब्दांच्या मध्ये खूप मोठा अर्थ या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। संस्कृत भाषेतला गोडवा देखील खूपच चांगला असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या संस्कृत भाषेचा देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थोडंसं का असेना परंतु सेवा घडावी याच उद्देशाने आपण या ठिकाणी काही व्हिडिओ त्याचे सुभाषित वजा वचन घेऊन या ठिकाणी करणार आहोत। तर पहिल्यांदा जे पहिलं या ठिकाणी संस्कृतचं आपण सुभाषित घेतलेलं आहे तर ते हे आहे, संसार ताप दग्धानाम त्रयो विश्रांती हेतवा अपत्यच्च कलंत्रच्च संत संगती रवेच। आता या ज्या पहिलं जे सुभाषित आहे त्या सुभाषितामध्ये काय म्हटलंय, संसार ताप दग्धाना। काय म्हटलंय तर संसाराच्या तापाने तापलेले आहे। संसार ताप दग्धाना म्हणजे काय तर संसाराच्या तापानं आपण अनेक वेळेस तापतो, म्हणजे काय होतो, थकतो म्हणा। संसाराच्या तापामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटायला लागतं की यार खूप आता कष्टलो मी, दमलो मी, असं या अर्थानं संसार ताप दग्धाना। मग अशा वेळेला संसाराच्या तापानं जर आपण तापलो असो तर अशा वेळेला तिघ जणांच्या जवळ गेल्याच्या नंतर त्रयो विश्रांती म्हणजे काय, तिघांच्या जवळ गेल्याच्या नंतर आपल्याला विश्रांती मिळते। हेतवा त्रयो विश्रांती हेतवा, संसाराच्या तापानं तापल्याच्या नंतर आपल्याला तिघांच्या जवळ गेल्याच्या नंतर विश्रांती मिळते, असा एवढ्या खंडणीचा अर्थ आहे। काय, संसार ताप दग्धाना त्रयो विश्रांती हेतवा। पुढे काय म्हटले बघा, अपत्यच्च कलत्रच्च संत संगती रवेत। काय म्हटले इथं की तिघांच्या जवळ गेल्याच्या नंतर संसार तापाने तापलेल्या माणसाला विश्रांती मिळते। पहिलं ठिकाण कोणतं आहे, अपत्य म्हणजे कोण, मुलगा। संसाराच्या तापानं जर आपण तापलो असू तर आपण आपल्या मुलाच्या जवळ गेल्याच्या नंतर निश्चितपणे आपल्याला विश्रांती मिळते, असं हे सुभाषित सांगतं। परंतु मुलगा कसा असला पाहिजे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। कोणत्या पुत्राच्या जवळ गेल्याच्या नंतर तुम्हाला विश्रांती मिळेल, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा। असा पुत्र जर असेल किंवा सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरात, असं आपल्याला माहिती आहे की
संस्कृतमध्ये त्याबद्दलचा एक विचार आलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण पुढे कधी विचार करूया. तर चांगला पुत्राच्या जवळ गेल्याच्या नंतर संसार तापानं तापलेल्या माणसाला निश्चित त्याच्या मनाला विश्रांती मिळू शकते. हे पहिलं ठिकाण सांगितलेलं आहे. दुसरं ठिकाण सांगितलेलं आहे ते इथंच म्हटलंय अपत्याच्य म्हणजे मूल अपत्य आपलं, आणि दुसरं जे म्हटलेलं आहे ते पत्नीच्या जवळ गेल्याच्या नंतर देखील आपल्याला निश्चितपणे विश्रांती मिळू शकते. आपल्याला अनुभवही असेल की आपण बऱ्याच वेळेला जेव्हा ताणतणावामध्ये असतो तेव्हा त्या ताणतणावातनं बाहेर काढण्याचं काम कोण करतं? आई किंवा पत्नी. ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे, असं मी एक लेख लिहिला होता मागे, आपल्याला आठवत असेल, आणि त्यावरती महाराष्ट्रातनं खूप प्रतिक्रिया आल्या. आपण ऐकलंय असेल की मी युट्यूबवर मानवी जीवनामध्ये पत्नीचं महत्व हा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील खूप गाजला. ऐकला नसेल तर जरूर ऐका. कारण चांगली पत्नी जर प्राप्त झाली तर ती देखील आपल्या तापाने म्हणजे संसाराच्या तापाने तापलेल्या मनाला विश्रांती देण्याचं काम करू शकते. हे दुसरं ठिकाण सांगितलेलं आहे अपत्य, पत्नी, आणि तिसरं सांगितलेलं आहे ते म्हणजे संत किंवा सज्जन. संताच्या किंवा सज्जनाच्या जवळ गेल्याच्या नंतर देखील तुमच्या मनाला विश्रांती मिळू शकते. आणि म्हणून हे 3 ठिकाण आहेत संसाराने तापलेल्या माणसाच्या मनाला विश्रांती देणारे. आणि म्हणून या तिघांचं महत्व या ठिकाणी हा श्लोक आपल्या समोर व्यक्त करताना दिसतोय, आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा श्लोक आपण इथं लक्षात घेतला पाहिजे. दुसरा जो आपण या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला श्लोक आहे किंवा हे सुभाषित वजा संस्कृतचं जे आहे ते काय आहे बघा. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम औषधी, अयोग्य पुरुषो नास्ती, योजकस्तत्र दुर्लभा. असं हे संस्कृत मधलं हा श्लोक सुभाषित वजा आहे. काय म्हणतो बघा. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक अक्षर मंत्र आहे. अमंत्रम अक्षरम नास्ती, प्रत्येक अक्षर हे मंत्र आहे. काही अक्षर हेच मंत्र आहेत असं नाहीये. तर जे म्हणून अक्षर आहेत त्या सगळ्यांचं मूल्य किती आहे तर मंत्रासारखंच आहे. त्याची किंमत मंत्रा इतकीच आहे. कोणतंच अक्षर कमी महत्वाचं नाहीये. प्रत्येक अक्षर हेच मंत्र आहे असं ते म्हणतात. परंतु हे जरी असलं, पुढे काय म्हटलंय बघा. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम औषधी. 2 उदाहरणं दिलेली आहेत. काय म्हटले त्यांनी की प्रत्येक अक्षराची ताकद ही मंत्रातल्या असलेल्या शब्दांसारखीच आहे. म्हणून हे मंत्रातले शब्द फार भारी आहेत आणि बाहेरचे शब्द फार महत्वाचे नाही आहेत असा विचार करू नका. प्रत्येक शब्द जे आहे, प्रत्येक अक्षर, शब्द म्हणण्यापेक्षा अक्षर हे मंत्राच्याच ताकदीचं आहे, आणि म्हणून प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की नास्ती मूलम औषधी. प्रत्येक वनस्पती ही जी काही आहे ती देखील औषधीच आहे. आपल्याला आता प्रत्येक औषधी देखील कशी आहे तर प्रत्येक वनस्पती ही औषधीच आहे. परंतु आपल्याला हे प्रत्येक अक्षर मंत्र का वाटत नाही? काहीच मंत्र आपल्याला अक्षर हे मंत्र का वाटतात? काहीच वनस्पती आपल्याला औषधी वाटतात, बाकीच्या वनस्पती औषधी का वाटत नाहीये? त्याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे. अयोग्य पुरुषो नास्ती, अयोग्य पुरुषो नास्ती, योजक तत्र दुर्लभा. म्हणजे काय? पुढे काय म्हटले त्यांनी बघा. त्यांनी तर म्हणतात की तसे प्रत्येक मनुष्य हा योग्य आहे. मनुष्याची योग्यता स्पष्ट करण्यासाठी अक्षराची आणि वनस्पतीची या ठिकाणी दृष्टांतच दिलेत म्हणा. आणि याच्या माध्यमातून हा सुभाषितकार आपल्याला हे सांगू इच्छितो की तसा प्रत्येक माणूस हा कसा आहे? योग्यच आहे. जसं की प्रत्येक अक्षरीय मंत्र आहे, प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे, तसा प्रत्येक माणूस हा योग्यच आहे. पण योजना करणारा दुर्लभ आहे. आपण म्हणतो ना प्रत्येक माणूस यशस्वी असलेला माणूस काही वेगळा असतो का? तोही माणूसच आहे, परंतु त्याची यश मिळवण्याची पद्धती इतरांच्या पेक्षा वेगळी असते म्हणून तो यशस्वी होतो. बाकीच्यांना ते जमत नसावं म्हणून ते मागे राहतात. बरोबर आहे.
तसं या ठिकाणी ज्याला ज्याला जन्माला घातलं या ईश्वरानं, ती सगळीच माणसं कशी आहेत, तर ती सगळीच माणसं योग्य आहेत. परंतु काय म्हटलंय बघा, योजना करणारा दुर्लभ आहे. म्हणजेच काय, तर चतुर योजकास ईश्वर सृष्टीतील एकही वस्तू अनुपयोगी नाहीये. त्या निर्मात्यानं इथं जे अक्षर आपण निर्माण केलेले आहेत माणसाच्या माध्यमातूनच का असेना, त्या निर्मात्यानं ज्या वनस्पती इथं दिलेल्या आहेत, त्या निर्मात्यानं जी माणसं इथं पाठवलेली आहेत, या प्रत्येकाची ताकद प्रत्येकाकडे आहे. परंतु ती ताकद ओळखणारी फार कमी माणसं या जगामध्ये आहेत. आणि त्याची ताकद जर ओळखली तरच त्या मिळालेल्या वस्तूची किंमत आहे. अन्यथा आपल्या जवळच म्हणतात ना, परीस आहे, परंतु त्याला पाषाण समजून जर फेकून दिलं तर त्याचं मूल्य आपल्याला नाही कळालं तर काय उपयोग आहे. बरोबर आहे की नाही? असं बऱ्याच वेळेला आपल्या जवळच खूप मोठी माणसं असतात, म्हणण्यापेक्षा आपल्याकडे खूप गुण असतात, तरी परंतु आपण रडत असतो की मला काहीच मिळालेलं नाहीये. तर असा विचार न करता हे सुभाषित सांगतं की बाबा रे, त्या निर्मात्यानं तुलाच नाही तर या जगातल्या प्रत्येक माणसाला सगळी गुण देऊन पाठवलेला आहे, योग्यता देऊन पाठवलेला आहे. जसं की प्रत्येक अक्षराकडं मंत्राची शक्ती देऊन पाठवलेले आहेत ते अक्षर, प्रत्येक वनस्पती मध्ये औषधाची ताकद देऊन पाठवलेलं आहे. पण त्याची किंमत आपल्याला नसल्यामुळे ते कळत नाही. तसं माणसाकडं बरंचसं काही आहे, परंतु ते शोधलं पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. या अर्थानं हे सुभाषित अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा मी ते सुभाषित आणि त्याचा सरळ अर्थ आपल्या समोर ठेवतो. काय म्हणतात, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम औषधी, अयोग्यम पुरुषो नास्ती, योजक तत्र दुर्लभा. प्रत्येक अक्षर मंत्र आहे, प्रत्येक वनस्पती औषधी आहे, प्रत्येक वनस्पती औषधी आहे. तसे प्रत्येक मनुष्य योग्य आहे, पण योजना करणारा दुर्लभ आहे. तात्पर्य, चतुर योजकास ईश्वर सृष्टीतील एकही वस्तू अनुपयोगी नाहीये, असा आपण याचा सरळ अर्थ या ठिकाणी पाहू शकतो. या व्हिडिओमध्ये जे तिसरं सुभाषित किंवा श्लोक घेतलेला आहे संस्कृत मधला, तो कसा आहे पहा. कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पुरिता, मृदंग मुखलेपेन करोती मधुर ध्वनी. याचा पहिल्यांदा तुम्हाला सरळ अर्थ सांगतो की जगात कोण असा आहे की मुखास आमिष लावल्यावर वश होत नाही. म्हणजे जगात प्रत्येक माणसं असे आहेत की त्यांच्या तोंडाला जर आमिष लावलं तर ते वश होतात, म्हणजे प्रसन्न होतात असं त्याला म्हणायचं आहे. जड मृदंग आपण बघितलं असेल कधी भजनामध्ये वगैरे, मृदंग तर बघितलंच असेल आपण. तर हा जड मृदंगाच्या देखील मुखास जर कणकेचा गोळा लावला की त्याचाही मधुर आवाज निघू लागतो. आपण अनेक वेळेस कीर्तनामध्ये भजनामध्ये बघितलं असेल की मृदंगाच्या तोंडाला कणिकीचा तो हे गोळा लावला जातो आणि आपण बघतो की मृदंगामधनं आणखीन मधुर आवाज यायला लागतो. या दृष्टांताच्या माध्यमातून सुभाषितकार सांगतात की या जगामध्ये निर्जीव असणारा मृदंग जर कणकीचा गोळा त्याच्या तोंडाला लावला तर तो सुंदर आवाज देतो. मग आपण तर हाडामासाची माणसं आहोत. आपली जर कोणी प्रशंसा केली आणि आपल्या जर तोंडाला मला असं वाटतं की आम्हीच दाखवलं तर आपण वश का म्हणून होणार नाहीयेत. तर प्रत्येक माणूस वश होऊ शकतो असं त्यांना म्हणायचं. म्हणून कोण याती वशम लोके मुखे पिंडेन पुरिता, मृदंग मुखलेपेन करोती मधुर ध्वनीम, असा त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आणि म्हणून माणसाला प्रसन्न कसं करून घ्यायचं हे आपल्याला कळालं की जगामध्ये प्रत्येक माणूस प्रसन्न होऊ शकतो, प्रत्येक माणसाला आपण आपल्यासारखं बनवू शकतो. हे मृदंगाच्या उदाहरणावरून सुभाषितकर सांगतात. आणि आपणही आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला कसं प्रसन्न करता येईल चांगल्या मार्गानं त्याचा प्रयत्न निश्चितपणे आपण केला पाहिजे. त्याचा विरोध पत्करून जगण्यापेक्षा, त्याच्याशी शत्रुत्व ठेवण्यापेक्षा त्याला आपल्यासं कसं करता येईल आपलंसं त्यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे असं त्याला म्हणायचं. पुढे काय म्हटलंय बघा पुढच्या श्लोकामध्ये,
विद्या विधिहीनेन की कुलीनेन देहिनाम अकुलीनोपी यो विद्वान दैवतैरेपि पूजन्ते. हा श्लोक काय म्हणतोय बघा. विद्या विधिहीनेन, ज्ञान आणि सदाचार रहित असलेला माणूस. विद्या म्हणजे ज्ञान, विधी म्हणजे सदाचार, हिनेन म्हणजे नसलेला. विद्या विधिहीनेन की कुलीनेन देहिनाम. विद्याही नाही आहे, सदाचार्य नाही आहेत, परंतु तो उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे. कुलीनेन देहिनाम, त्याला उच्च कुळामध्ये देह मिळालेला आहे, म्हणजे जन्म मिळालेला आहे. असा नाही इथं म्हणायचंय विद्या विधिहीनेन. विद्या ही नाही आहे, सदाचारी नाही आहे. विधी म्हणजे सदाचारी नाही, हिनेन म्हणजे नाही आहे. कुलीनेन, परंतु उच्च कुळामध्ये जन्माला आलेला आहे, त्याला देह प्राप्त झालेला आहे, तर काही उपयोगाचं नाही आहे. कारण कुळ खूप मोठा आहे, परंतु जो व्यक्ती त्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे त्याच्या ठिकाणी ती उच्चता नाही आहे ना. कुळ उच्च असून काय करायचंय? सांगायला ठीक आहे की या फलाण्या फलाण्या कुळामध्ये हे जन्माला आले म्हणून सांगायला ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष त्या कुळाच्या आचारानुसार तो वागत नाहीये ना. त्यानं तो ज्ञानही प्राप्त केलेलं नाही, विद्याही प्राप्त केलेली नाहीये आणि सदाचारी नाही आहेत. मग ज्ञानही नसेल आणि सदाचारही नसेल तर उच्च कुळामध्ये जन्माला येऊन त्याचा काहीही उपयोग नाही आहे. उलट इथं खाली म्हटले अकुलीनोपी यो विद्वान. आणि एखादा विद्वान नीच कुळामध्ये जन्माला आलेला आहे, त्याचं कुळ फार उच्च नाही आहे, तरी परंतु तो विद्वान देवांना देखील आदरणीय वाटतो. प्रल्हादाचं तुम्हाला उदाहरण माहित असेल की हा दानवाच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि रावण हा ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे. म्हणून कोण कुठल्या कुळामध्ये जन्माला आलं यापेक्षा त्या व्यक्तीचं सदाचरण कसं आहे, त्या व्यक्तीचं ज्ञान कोणत्या कामासाठी, मूल्यांच्या वृद्धीसाठी ते ज्ञान तो वापरतोय की मूल्य पायदळी तुळून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करतोय, यावरून खरं तर त्याची किंमत या जगामध्ये होते. कुळावरून कुणाचीच हे होत नाही आहे. म्हणून तर कवी तुम्हाला माहिती आहे की कर्ण जेव्हा या ठिकाणी द्रोणाचार्यांनी अर्जुनाच्या बरोबर लढण्यासाठी कर्ण तयार होतो क्षत्रियत्वाची परीक्षा देण्यासाठी, तो म्हणतो की ठीक आहे माझी ही परीक्षा घ्या. आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की द्रोणाचार्यांना माहिती आहे की कर्ण आपल्या अर्जुनाला परमशिष्याला या परीक्षेमध्ये हारवेल, म्हणून द्रोणाचार्य कर्णाला विचारतात की तुझी जात कोणती आहे. आणि त्यावेळेला कर्णाला राग येतो आणि कर्ण म्हणतो जाती जाती रटते जिनकी पुंजी केवल पाखंड, मैं क्या जानो जाती जाती है ये मेरे भुजदंड. तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना उद्देशून तो म्हणतो की जे पाखंडी लोक असतात ते जातीचा, वर्णाचा, कुळाचा उल्लेख करतात आणि त्याच्या लपण्याचा प्रयत्न करतात, परंतु क्षत्रियत्व कशानं सिद्ध होतं तर तो कोण्या जातीत कोण्या कुळात जन्माला आला यावरून सिद्ध होत नाहीये. क्षत्रियाच्या बाहूमध्ये बळ असलं पाहिजे, ते माझ्या बाहूमध्ये बळ आहे की नाही हे पाहणं किती महत्वपूर्ण प्रश्न कर्णानं उपस्थित केलेला आहे. सुभाषितकारला हेच सांगायचंय की तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आलात, उच्च का नीच हे महत्वाचं नाही आहे, तुमच्याकडे विद्या आहे की नाही, तुमच्याकडे सदाचार आहे की नाही हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे विद्या आणि सदाचार असेल तर तुम्ही नीच कुळामध्ये जन्माला येऊन देखील ईश्वर सुद्धा तुमचा आदर करतो. माणसं तर करतील, यात काय नवल आहे. आणि तुम्ही उच्च कुळामध्ये जन्माला आला आहात पण तुमच्याकडे ज्ञानही नाही आहे आणि या ठिकाणी सदाचारी नाही आहे, तर तुमच्या त्या उच्च कुळाचा काहीही तुम्हाला फायदा नाही आहे, असा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहावा लागतो. पुढे काय म्हटलंय बघा. ना गुणी गुणिनम वेत्ती गुणी गुणीषु मत्सरी गुणीच गुणरागीच विरला सरलो जनहा. काय याचा अर्थ सरळ आहे ते मी पहिल्यांदा आपल्या समोर ठेवतो. काय सांगतो हा श्लोक, काय सांगतं हे संस्कृत मधलं अत्यंत अनमोल अशा प्रकारचं सुभाषित बघा. ते काय म्हणतो, जो स्वतः गुणवान नाही त्यास गुणवंत ओळखू येत नाहीत. हे की नाही, गुणवंत ओळखू येण्यासाठी स्वतः गुणवंत असावं लागतं ना. म्हणून म्हणतंय ना गुणी गुणिनम वेत्ती, जे स्वतः गुणी नाही आहेत ना
त्याला दुसऱ्या गुणी माणूस ओळखूच येत नाही आणि म्हणून स्वतः नागुणी असला की त्याला इतरही नागुणी वाटायला लागतात. याचं उत्कृष्ट उदाहरण महाभारतामध्ये आहे की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आणि याला दुर्योधनाला काम सांगितलेलं होतं तुम्हाला माहिती आहे. दुर्योधनाला सांगितलं होतं की जगातला एखादा सज्जन माणूस घेऊन ये आणि अर्जुन म्हणा किंवा धर्मराजाला सांगितलं होतं की एखादा दुर्जन माणूस तुला भेटला तर घेऊन ये. तुम्हाला माहिती आहे की वापस आले दोघंही आणि दोघंही वापस आल्याच्या नंतर रिकाम्याच हाताने आले. कृष्णांनी विचारलं, दुर्योधना अरे तुला म्हटलं होतं ना मी एखादा सज्जन माणूस घेऊन ये म्हणून, तर तो म्हणाला की या जगामध्ये एकही सज्जन माणूस नाहीये, सगळेच दुर्जन आहेत. आणि धर्मराजाला विचारलं, तुला म्हटलं होतं एखादा दुर्जन माणूस घेऊन ये, कुणीच कसा घेऊन आला नाहीस. त्यावेळेला धर्मराज म्हणाले की या जगामध्ये तुम्ही जग बनवलेलं आहे आणि तुम्ही बनवलेल्या या जगामध्ये दुर्जन कसा असू शकतो. या जगामध्ये मला दुर्जन कुणीच भेटला नाही, धर्माला दुर्जन कुणीच भेटला नाही आणि दुर्योधनाला सज्जन कुणीच भेटला नाही आहे, कारण त्यांची विचारसरणी तशी होती. म्हणून म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. तसंच इथंही म्हटलंय की ना गुणी गुणिनम वेत्ती, जो स्वतः गुणी नाहीये ना त्याला या जगामध्ये दुसऱ्या गुणी आहे असं वाटतच नाहीये. आणि दुसरं एक सांगितलंय, गुणी गुणेषु मत्सरी. आणि दुसरीकडं एखादा माणूस गुणी असतो, त्याला दुसरा गुणी कळतो, परंतु त्या गुणी माणसाच्या मध्ये गोम अशी असते की तो दुसऱ्या गुणी माणसांचा मत्सर करतो. आपण अनेक वेळेला अनेक क्षेत्रामध्ये बघतो की आपल्याच गुणासारखा दुसरा जर गुणी माणूस दिसला तर त्याच्या गुणाची प्रशंसा करायला पाहिजे, परंतु तसे न होता उलट त्या गुणी माणसाची हा गुणी माणूस काय करतो, मत्सर करायला लागतो. म्हणजे बघा, एकाला तर जो गुणी नाही आहे त्याला दुसरा गुणी असला तरी गुणी दिसत नाही, दुसरा गुणी आहे त्याला दुसरा गुणी कळतो, परंतु तो त्याचा मत्सर करतो, हे की नाही. आणि जर गुणी असून, इथं पुढे म्हटलंय, गुणीच गुणी रागीच विरला सरलोजना. गुणी आहे आणि तो दुसऱ्या गुणी माणसाची काय करतो, प्रशंसा करतो, त्या गुणी माणसांच्या बद्दल भरभरून बोलतो, लिहितो. तर समजायला पाहिजे की खरोखरच हा श्रेष्ठ गुणी आहे. परंतु संस्कृतकार म्हणतात की विरलाच, अशी माणसं या समाज व्यवस्थेमध्ये फार विरळे असतात, फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये जे गुणी नाही आहेत त्यांच्याकडनं मला गुणी म्हणावं ही अपेक्षा करू नका असं त्यांना म्हणायचंय. त्यांना दुसरा हा संदेश द्यायचा आहे की जे गुणी आहेत त्या गुणींनी दुसऱ्या गुणींची प्रशंसा करायला शिकलं पाहिजे, त्याचा मत्सर करू नये. परंतु इथं तसं होताना दिसतंय. आणि महत्वाचा संदेश हा द्यायचा आहे की तोच खरा गुणी आहे जो दुसऱ्या गुणीची मन भरून प्रशंसा करतो, त्याच्याबद्दल लिहितो, वाचतो, जे काही असेल ते. तर अशी माणसं मात्र समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. पुढे काय म्हटलंय बघा, पुढच्या श्लोकामध्ये 6वा आहे, सुजनो न याती वैरम परहित निरतो विनाश कालेपी छेदेपी चंदन तरू सुरभयती मुखम कुठारस्य. आता याचा अर्थ मी पहिल्यांदा आपल्या समोर सांगतो. दुसऱ्याचे हित करण्यात तत्पर असलेले सज्जन विनाशाच्या वेळीही कोणाचे वैर करत नाहीत. सज्जन माणसं कशी असतात, तर सज्जन माणसं अशी असतात की दुसऱ्याचं हित करताना, हे जे आहेत की नाही सज्जन माणसं, दुसऱ्याचं हित करताना विनाशाच्या वेळी देखील त्याच्यात नुकसान करत नाहीये, त्याच्याबद्दल वैर धरत नाहीयेत. कोण? सज्जन. आपला विनाश झाला तरी चालेल, परंतु दुसऱ्याचं अहित होता कामा नये, त्याला त्रास होता कामा नये, असा विचार करणारी माणसं ही सज्जन असतात. आता जसं की येशू ख्रिस्तांचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला की त्यांना ज्यांनी सुळावर चढवलं, परंतु येशू ख्रिस्त सुळावर चढवणाऱ्यांचं वाईट होऊ द्या म्हणतात का? नाही, उलट हे परमात्मा, हे ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाही हे काय करतायत ते. हे सज्जनत्वाचं लक्षण आहे. तुम्हाला माहिती आहे की तुकाराम महाराजांना मुंबाजी बुवांनी काट्यांनी मारलं. दररोज ते कीर्तन ऐकायला यायचे, त्या दिवशी आले नाहीत. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं, म्हणले कसं काय आज आले नाहीत. ते स्वतः तिच्या घरी गेले आणि म्हणाले की मला मारताना तुमचे हात दुखत असतील आणि त्यामुळे तुम्ही आला नाहीत, आणा तुमचे हात चेपून देतो.
म्हणजे ही सज्जन माणसं किती जरी आपल्याला त्रास झाला, नव्हे स्वतःचा विनाश जरी ओढवला, तरीही पुढच्याचं अहित करत नाहीयेत, असं त्याला म्हणायचे. सुजनोन याती वैरम परहित निरतो विनाश कालेपी. परहित करताना विनाश जरी आपला होत असला तरी सज्जन माणसं काय करत नाहीयेत, वैर करत नाहीयेत. इथं म्हटलंय सुजनोन याती वैरम, वैर कधीच करत नाहीयेत. आणि उदाहरण म्हणून चंदन वृक्षाचं दिलेलं आहे. ज्याप्रमाणे चंदन वृक्ष तोडला जात असताना कुऱ्हाड ही तर दुर्जन आहे आणि चंदनाचा झाड हे सज्जन आहे. कुऱ्हाड काय करते, दुर्जनत्वाच्या माध्यमातून त्या चंदनाच्या सज्जनाचा घात करते आहे, त्याला तोडण्याचं काम करते. तरी परंतु चंदन कुऱ्हाडीला कुठल्याही प्रकारचा शाप देत नाहीये किंवा कुऱ्हाडीला त्रास होऊ देत नाहीये. उलट इथं असं म्हटलं गेलेलं आहे की त्या कुऱ्हाडीलाच चंदन सुगंधित करून टाकतं. आपल्यातला जे गुण आहेत तेच गुण तुम्हाला माहित असेल की कुणाकडे देतं, ते कुऱ्हाडीकडे देतं. महात्मा फुलेच्या चरित्रामधलं उदाहरण तुम्हाला माहित असेल की त्यांना मारायला 2 मारेकरी आलेले होते, त्यांना काही पैसे वगैरे दिलेले असतील आणि फुले एकदम जागे झाले आणि त्यांनी विचारलं, अरे म्हणजे तुम्ही कशासाठी आला? तर म्हणजे तुम्हाला आम्हाला मारायचंय, त्याच्यामुळे बदल्यामध्ये आम्हाला पैसे मिळणार आहेत. तेव्हा महात्मा फुले म्हणाले, मला मारून जर तुम्हाला पैसे मिळणार असतील तर मग एवढं कष्ट घ्यायचं काही कारण नाहीये, ठीक आहे मारा मला तुम्ही. आणि मग त्यावेळेला त्या दोन्हीही मारेकरांचं मन परिवर्तन होतं आणि म्हणतात की आमची चूक झाली, आता आम्ही तुम्हाला मारणार तर नाहीतच, पण आयुष्यभर आम्ही तुमचे अंगरक्षक म्हणून राहू. आणि तुम्हाला फुलेंच्या चरित्रामध्ये माहित असेल की ते आयुष्यभर त्यांचे अंगरक्षक म्हणून राहिलेले आहे. म्हणजे दुर्जनाचं अंतकरण पालटून त्याला सज्जनत्व आणण्याचं काम, त्याच्यामध्ये आपले गुण त्याच्यामध्ये घालण्याचं काम कोण करतं? मला असं वाटतं की हे सज्जन करतात. विसोबा चाटी नाव होतं, तुम्हाला माहित असेल. परवा मी निवृत्तीनाथांचं चरित्र टाकलेलं आहे युट्यूबवर आणि त्यामध्ये मी हे उदाहरण सांगितले. विसोबा चाट्यांनी काय केलं, मांडे भाजायला ते खापर घेऊन जात होत्या, तर ते खापर हिसकावून घेतलं आणि फोडून टाकलं. हा तसा तर दुर्जनत्वच आहे विसोबा चाट्याच्या मनामध्ये, परंतु त्याच्या मनातलं दुष्टत्व घालून त्याच्या मनामध्ये मुक्ताईंनी आणि माऊलींनी सुष्टत्व निर्माण केलं आणि त्याला सज्जन बनवलं. आणि त्याच्या करवी तुम्हाला माहिती आहे की नामदेव महाराजांना त्यांनी शिष्य केलेला आहे पुढे नामदेव महाराजांना. आणि हा विसोबा चाटी जो दुर्जन होता तो चांगल्या सज्जनांच्या म्हणजे संत मुक्ताई आणि ज्ञानेश्वरांच्या सहवासामुळे सज्जन झाले आणि पुढे नामदेव महाराजांचे ते गुरु झालेले आहेत. हे सज्जनाचं मोठेपण असतं. आणि सज्जन हे आपला विनाश जरी होत असला तरी ते दुर्जनाला त्रास होऊ देत नाहीत, उलट आपल्यासारखे करीती तात्काळ अशा पद्धतीचं हे चित्र आपल्या इथं पाहायला मिळतं. पुढे काय म्हटलंय बघा दुसऱ्या याच्यामध्ये, क्षारम जलम वारिमुचा पिबंती तदेव कृत्वा मधुरम वमंती संतस्तथा दुर्जन दुर्वचासी पित्वाच सुक्तानी सुमुग्धी रंती. थोडंसं आता मी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळं संस्कृतले श्लोक वाचत असताना संस्कृतच्या प्राध्यापकासारखे शिक्षकासारखे येणार नाही आहेत, परंतु कसे का असेना परंतु त्याचा अर्थ मात्र थोडक्यामध्ये आपल्यासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र मी करतोय. काय म्हटलं इथं, क्षारम जलम, इथं मेघ सागराचं खारे पाणी पितात. क्षार म्हणजे खारं पाणी पितात कोण, जल. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे ढग म्हणतो आपण त्याला मेघ. कशाचं पाणी पितात, समुद्राचं खारं पाणी पितात आणि तेच मधुर करून वर्षतात. बरोबर आहे की नाही? समुद्रातलं पाणी आपण पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत. मग कोणतं पाणी पितो आपण? गोड पाणी पितो. हे खारं पाणी गोड करण्याचं काम कोण करतं? मेघ करतात. स्वतः खारं पाणी पितात. म्हणून म्हटलंय क्षारम जलम वारिमुचम पिबंती. या पहिल्या ओळीचा अर्थ हे आहे की मेघ हे समुद्राचं खारं पाणी पिबंती पितात, तदेव कृत्वम मधुरम वमंती, आणि त्या खाऱ्या पाण्याचं परिवर्तन गोड पाण्यामध्ये करून वमंती म्हणजे वमन करणे, म्हणजे ते पुन्हा ते खारं पाणी टाकून देतात, खाली वर्षाव करतात या अर्थानं, हे की नाही? तशाच पद्धतीनं थोर लोक, सज्जन लोक, ईश्वरनिष्ठ लोक, संत काय करतात,
तर दुर्जनाचं कटू भाषण गिळून घेतात आणि चांगलं विचार व्यक्त करतात. दुर्जनाने किती जरी काही जरी विचार मांडले तरी ते विचार काय करतात, सज्जन संत मोठी माणसं गिळून घेतात आणि चांगले विचार त्याच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहित आहे की महात्मा किंवा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातलं उदाहरण सांगितलं जातं की त्यांना कोणीतरी खूप शिव्या दिल्या आणि त्याचा उद्देश असा होता की तथागतांना राग यावा, परंतु ते रागावले नाही आहेत, उलट हसले. ज्याने शिव्या दिल्या होता तो म्हणाला की मी इतक्या शिव्या दिल्यानंतर देखील तुम्ही हसता आहात, रागावत नाहीयेत. त्यावेळेला तथागतांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले, तू दिलास शिव्या, त्या दिल्या मी घेतल्या तर त्या दिलेल्याला काही अर्थ आहे. अरे तू दिलास पण मी त्या स्वीकारल्याच नाही आहेत ना, त्या तुला तशाच परत केलेल्या. आणि लक्षात घ्या की उलट त्याला उपदेश केला की असं दुष्टत्व सोडून दे आणि सज्जनत्व अंगी बाळग, आणि मग उपदेश केल्यानंतर तू त्यांचा पुढे शिष्य होतो. तर असं असतं या महामानवांचं जीवन की जे काय करतात, तर जे काही आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनातलं उदाहरण की विष हलाहल महादेवांनी स्वतः पिलं आणि अमृत इतरांना दिलेला आहे. सज्जनही अशाच प्रकारे काय करतात, तर मेघाप्रमाणे असतात. मेघ जसं खारट पाणी पितात आणि पावसाच्या माध्यमातून आपल्याला गोड पाणी देतात, तसेच हे दुर्जनचं जे काही दुष्टत्व आहे ते स्वतः पिऊन घेतात, स्वतः ते पचवतात आणि इतरांना अमृत देण्याचं काम करतात. संत ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र जर बघितलं तर तुम्हाला हेच दिसेल. त्यांच्या चरित्रामध्ये काय आपल्याला दिसतं, तर त्यांच्या चरित्रामध्ये त्यांना अनेक कटू अनुभव आलेले आहेत. हे कटू अनुभव त्यांनी स्वतः पिऊन घेतले, जीवनभर तशाच पद्धतीचे जीवन जगले, पण त्यांच्या लेखनातून मात्र त्यांनी अमृतच देण्याचं काम केलेलं आहे. तर हे सज्जन अशा पद्धतीचे असतात. पुढे काय म्हटले बघा, नाही जन्मान ज्येष्ठत्व, ज्येष्ठत्व गुण उच्चते, गुणाद गुरुत्वा मायाती दधी दुग्धम घृतम यथा. फार सुंदर सुभाषित आहे की या सुभाषितामध्ये असं म्हटलंय की नाही जन्मान ज्येष्ठत्व, कुणालाही मोठेपण हे त्याच्या जन्मावरून प्राप्त होत नाहीये. ज्येष्ठत्व गुण उच्चते, त्याच्या ठिकाणी कोणते गुणधर्म आहेत यावरूनच त्याला मोठेपण प्राप्त होतं. नवे मोठेपण प्राप्त झालं पाहिजे. मी फलाण्या कुळामध्ये जन्मालो, आपण पहिल्या मध्ये याच्या आधीच्या सुभाषितामध्ये देखील हेच पाहिलं ना की मी फलाण्या या ठिकाणी जन्माला आलो म्हणून मी फार श्रेष्ठ आहे, असा विचार न करता कोण्या कुळामध्ये नाही जन्मान ज्येष्ठत्व, जन्मामुळे कुणालाही मोठेपण प्राप्त होत नाहीये. ज्येष्ठत्व गुण उच्चते, कशामुळं हे प्राप्त होतं, तर गुणामुळं प्राप्त होतं. गुणाद गुरुत्मा याती, काय गुणामुळे महत्व होतं. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की एकाच कुळामध्ये कुणाकुणाचा जन्म होतो. हो, तुम्हाला माहिती आहे की एकाच दुधापासनं काय काय निर्माण होतं, दहीही निर्माण होतं आणि तूपही निर्माण होतं. एकाच दुधापासनं ना, एकाच ठिकाणावरून. परंतु दह्याची आणि तुपाची किंमत सारखी करता येईल का? नाही आहे. तुपाचं महत्व जास्त आहे कारण त्याच्या ठिकाणचे गुणधर्म. म्हणून गुणधर्म महत्वाचे आहेत, त्याचं चारित्र्य महत्वाचं आहे. तो कुठल्या कुळामध्ये जन्माला आलाय याला महत्व नाही. म्हणून नाही जन्मान ज्येष्ठत्व, ज्येष्ठत्व गुण उच्चते, आणि त्यासाठी हे 3 उदाहरणं दिली आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हटले बघा, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र तास्तून पूजन्ते सर्वास्तत्रा फलाक्रिया. काय म्हटलं इथं की जिथे स्त्रिया, आपण नेहमी हे सुभाषित हा श्लोक अनेकांच्या तोंडून अनेक वेळेस ऐकलेला आहे की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, जिथे स्त्रियांचा सन्मान पूजन्ते म्हणजे सन्मान केला जातो त्याच ठिकाणी देवता, त्याच ठिकाणी ईश्वराला रमतो किंवा ईश्वराला आनंद वाटतो. ईश्वर त्याच ठिकाणी आहे. कुठं? जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो. आणि जिथे त्यांचा सन्मान केला जात नाहीये त्या ठिकाणी काय म्हटले त्यांनी की सगळे कर्म, सगळे काम जे केलेले आहेत तुम्ही, ते सगळे व्यर्थ आहेत. म्हणून आपण स्त्रियांचा आदर करायला शिकलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये या प्रकारचा विचार कित्येक हजार वर्षापासून दिला गेलेला आहे. आता काहींनी तो सन्मान केला, करतात, काही जण करत नसतील तर हा विचार त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
आणि आजच्या व्हिडिओची मला असं वाटतं की लांबी लक्षात घेऊन, आता खूप मोठा व्हिडिओ होतोय ते लक्षात घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा 10वं सुभाषित किंवा अनमोल संस्कृत सुभाषित पाहणार आहोत। शेवटचं ते असं आहे, विद्वत्तंच नरपत्मंच नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूजन्ते राजा विद्वान सर्वत्र पूजन्ते। काय अर्थ याचा? अनेक वेळेस ही देखील अनेकांच्या ठिकाणी अनेक वेळेला आपण ऐकलेला आहे। याचा अर्थ असा आहे की विद्वान आणि राजा, आजच्या काळामध्ये लोकशाही मधला कोणी खासदार असेल, मंत्री असेल, बरोबर आहे की नाही, कोणी आमदार असेल, तर इथं हे सांगितलं गेलेलं आहे की विद्वानाची आणि राजाची तुलना जर आपण केली तर तशी तुलनाच होऊ शकत नाहीये, कारण राजा स्वदेशामध्येच पूजला जातो, हे की नाही, परंतु विद्वानांची पूजा मात्र जगात सर्वत्र होते। आपल्याला माहिती आहे की सरपंच असेल तर त्याला त्याच्या गावापुरतं किंवा आजूबाजूच्या काही खेड्यापुरतं महत्व असेल। एखादा पंचायत समितीचा असेल, कोणी जिल्हा परिषदेचा, कोणी आमदार असेल, कोणी खासदार असेल, तर त्याच्या त्याच्या भागापुरतं त्याला महत्व प्राप्त होतं। त्याच्या भागापेक्षा आता समजा खासदार असेल तर त्याच्या लोकसभा क्षेत्रापुरता किंवा त्याच्या राज्यापुरता किंवा त्या जास्तीत जास्त त्याच्या देशापुरतं त्याला महत्व प्राप्त होईल, बाहेरच्या देशामध्ये त्याचं काही महत्व नाही। म्हणून राजाची किंमत ही त्याच्या स्वदेशापुरती, स्वदेश याचा अर्थ त्याचा जो कार्यक्षेत्र आहे तेवढ्यापुरतीच आहे। परंतु विद्वान सर्वत्र पूजन्ते, परंतु विद्वानाची किंमत मात्र जगात सगळीकडेच होते। शेक्सपियरांचा जन्म कुठं झालाय, परंतु त्याचं महत्व आपल्या देशामध्ये देखील कमी आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म इथं जरी झाला असला तरी भारतामध्ये, तरी जगामध्ये बाबासाहेबांना लोक मानतात। महात्मा गांधींचा जन्म जरी भारतामध्ये गुजरात प्रांतामध्ये झाला असला तरी आज जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये महात्मा गांधींचं तत्वज्ञान, महात्मा गांधींचं विचार शिकवले जातात। म्हणून तर म्हटले की विद्वान सर्वत्र पूजन्ते, आणि म्हणून राजापेक्षाही या जगामध्ये कोण श्रेष्ठ असेल तर तो विद्वान आहे। आणि म्हणून आपण समाजाने विद्वानाला जास्तीची त्याची काय प्रतिष्ठा दिली पाहिजे, हा अर्थ या ठिकाणी यातनं आपल्याला घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं आज आपण एकूण 10 अनमोल संस्कृत सुभाषितांचा अत्यंत थोडक्यामध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय। पहिल्यांदा संस्कृत या ठिकाणी मी वाचतोय, कारण दररोजचा काही सराव नाही आहे, त्यामुळं उच्चारामध्ये काही फरक पडला असेल तर त्याबद्दल क्षमस्व, परंतु त्याचे अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर निश्चितच केलेला आहे। हे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आणि दुसरेही व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण तयार राहावं। आणि याबद्दल जर आपलं काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवावं, जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओमध्ये त्यात काही सुधारणा करता येतील किंवा आणखीन काही व्हिडिओ घ्यायची की काय याबद्दलचं तुमचं मत जाणून घेतलं तर मला पुढची दिशा ठरवता येईल। पुनश्च एकदा आपण सगळ्यांनी हे व्हिडिओ श्रवण केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती नम्रभाव व्यक्त करून या ठिकाणी आजच्या व्हिडिओला मी पूर्णविराम देतो। नमस्कार।